बुद्धीमध्ये जेव्हा भाव भेद निर्माण होतो तेव्हा मनुष्याची विचारधारा बदलते आणि मला प्राप्त करण्यासाठी सुबुद्धी असणं गरजेचं आहे, अर्थातच कुबुद्धी असणं गरजेचं आहे. ओळखलंच नाही, उपकारच विसरला मनुष्य. जो मनुष्य जीवनामध्ये उपकार विसरतो तो कुठलीही गती प्राप्त करू शकत नाही. हे जे तुझ्या समोरचे जे सगळे लढाला उभे आहेत हे सर्व उपकार विसरलेत. आणि जो मनुष्य उपकार विसरतो त्याच्या हातनं कर्म उत्तम होत नाही. कारण उत्तम कर्म होण्यासाठी उत्तम कृतीच आवश्यक असते. आणि तुला तर माहितीये की कर्माचा सिद्धांतच आहे, जसं मनुष्य कर्म करतो तसंच फळ त्याच्या पदरामध्ये पडतं. पण भगवंताला इथं अर्जुन प्रश्न विचारतो की भगवंता, पण उत्तम कर्म कशाला म्हणायचं? एखादी गोष्ट चांगल्या बुद्धीने केलेली असेल पण मग त्याची फलाची अपेक्षा त्या माणसाने लगेच करणं अयोग्य आहे का? मग उत्तम कर्म तुझ्या दृष्टिकोनातनं कशासाठी आहे, कशाला म्हणतात? आणि अयोग्य कर्म कशाला म्हणतात? हे युद्धाचा भाग आता आपण जे युद्ध करतोय हे योग्य कर्म आहे का अयोग्य कर्म आहे? इथं भगवंत अर्जुन सांगतात फळाची अपेक्षा ठेवून केलंस तर अयोग्य आहे. जे तुझंच नाहीच आहे ते तुझं म्हणण्याचा जर तू अट्टहास केलास तर ते अयोग्य कर्म आहे. राजाचं काम असतं की प्रजेसाठी जगणं, स्वतःसाठी जगणं नाही. आणि वीराचं काम असतं आपली वीरता दाखवणं, ती तू दाखवणं गरजेचं आहे. आणि हेच तुला मी सांगायचा प्रयत्न करतोय की तू वीरता विसरतोयस आणि भावनिक होतोयस. वीराची लक्षणं विसरलास. वीराची लक्षणं विसरलास म्हणजे कुबुद्धीची तिथं उपस्थिती निर्माण झाली. अर्जुनाला कळलं नाही. भगवंत म्हणतो भगवंत मला कळलं नाही, मला तर वाटत नाही मी कुठली कुबुद्धीची मार्गाने गेलेलो आहे. भीष्माचार्यांच्या चुकीच्या गोष्टी, द्रोणाचार्यांच्या चुकीच्या गोष्टी ज्ञात असताना, कृपाचार्यांच्या काही गोष्टी ज्ञात असताना त्यांच्यासाठी मनामध्ये भावना उत्पन्न होणं, दुःख उत्पन्न होणं, याला कुबुद्धी म्हटलंय त्यांनी. एखादी गोष्ट आपण समोरचा जर चुकीचा वागत असेल आणि तेव्हा त्याला भावनिक होऊन अनुमोदन देतो, याचा अर्थ तुमच्या डोक्यामध्ये तुमची पण बुद्धी भ्रष्ट झाली. तो जर योग्य असता आणि तुम्ही जर त्याला पाठिंबा दिला असता तर ती सुबुद्धी झाली. आज तू ज्या भीष्माचार्यांबद्दल अश्रू ढाळतोयस, मनामध्ये उत्पन्न झालेले तुझे विचार भावनात्मक आहेत ते प्रगट करतोयस, हीच कृती, अशीच कृती या दुर्योधनाने पण केली आहे, दुःशासनाने पण केलेली आहे. पण त्याच्याप्रती तुझ्या मनामध्ये भावना उत्पन्न नाहीये, दुःख नाहीये. दुःशासनाने फक्त तुझ्या पत्नीच्या वस्त्राला हात घातला, ते तुझ्या समोर. आणि भीष्माचार्यांनी ह्या तिन्ही राजकारण्यांना उचलून आणलं लग्नासाठी, ते तुझ्या दृष्टीच्या आड होतं म्हणून तू तिथं भावनिक झालास. पण तुझ्या दृश्यासमोर असताना तू तिथं काही करू शकला नाही. तिथं तुझ्या भावनाचा उद्रेक झाला नाही तर तुझा रागाचा उद्रेक झाला आणि भावना दबल्या गेल्या.
म्हणजे आज इथं जर मी प्रश्न विचारला की तुझं द्रौपदीवर खरंच प्रेम आहे का? जेवढ्या भावना, जेवढं प्रेम तुला भीष्माचार्यांबद्दल वाटतंय, भीष्माचार्य आपण एक उदाहरण म्हणून घेतोय, पण त्यांच्याबद्दल जेवढं वाटतंय तेवढं द्रौपदीबद्दल वाटलं असतं, तुझ्यातला पतिधर्म जागृत झाला असता, तू तेव्हाच मारला असतास, पण तू ते केलं नाहीस. त्याला कुबुद्धी म्हणतात. मनुष्य जीवनामध्ये योग्य ठिकाणी बोलला नाही की त्याला तिथं बोलायची गरज असते, तिथं तो चुप्प बसला तर भगवंतांनी त्याला कुबुद्धी म्हटलेलं आहे. आणि जरी आपण एखाद्या गोष्टीला न्याय देऊ शकलो नसतो पण त्याला वाचा फोडली तर त्याला सुबुद्धी म्हटलेलं आहे. सावरकरांच्या जीवनामधले अनेक प्रसंग हे फक्त सुबुद्धीत मोडले गेलेले आहेत. तिथं कुबुद्धी नव्हतीच, स्वतःसाठी काही केलंच नाही. स्वतःच्या घराला पहिली आग लावली, मग बाहेर पडले. दुसऱ्यांनी कशाला लावायला पाहिजे? आपणच अडकायला नको. सगळ्यावर पाणी सोडलं, याला सुबुद्धी म्हणतात. पण माझं घर वाचून ठेवीन आणि दुसऱ्याचं घर पेटवून देईन, ह्याला कुबुद्धी म्हणतात. मग भगवंत इथे अर्जुनाला सांगतायत की हे जे आहे तुझा जो भावनात्मक जो विचार आहे हा चुकीचा आहे, आणि हाच हे कर्म आहे. आज जे समोर आलेले आहेत हे न्यायासाठी आलेले आहेत. आता कर्म फलद्रूप अवस्थेत झालेलं आहे, हे प्रारब्ध म्हणून समोर उभा आहे. आणि तुझा जो काका ऐकतोय, जो आंधळा आहे, जो बुद्धीने आंधळा आहे आणि दृष्टीने पण आंधळा आहे, पण ऐकायची हौस आहे, कुबुद्धी. ज्याला माहिती आहे की काय होणार आहे, की ज्याचं तो अनुमान करू शकतोय पण न स्वीकारणं म्हणजे कुबुद्धी. आपल्याला माहिती असतं ह्याचा परिणाम काय. खून करणाऱ्याला, चोऱ्या माऱ्या करणाऱ्याला माहिती असतं की याचा परिणाम काय होईल उद्या पकडलं गेलो तर, पण त्याला सुबुद्धी होत नाही, चांगली बुद्धी होत नाही, विचारधारा चांगल्या नाही, आणि कर्म करून मोकळा होतो. त्याला भगवंतांनी कुबुद्धी म्हटलेलं आहे. ज्या गोष्टीचं फलप्राप्ती काय आहे हे ते कृती करण्या, ते कर्म करण्या अगोदर मनुष्याला माहित असतं, त्याला कुबुद्धी म्हटलेलं आहे. मग ती गोष्ट चांगली जरी असली तरी भगवंत त्याला कुबुद्धी म्हणतो. अर्जुन इथं गोंधळूनच जातो. म्हणजे एखादी गोष्ट मनुष्य चांगली करत असेल तर त्या चांगलं कर्म करताना सुद्धा त्याला तू केशवा कुबुद्धी कशी म्हणतोस? म्हटलं अर्थातच, कारण त्यात अपेक्षा आली. मी समोरच्याला मदत केली 100 रुपयाची तर ह्यांनी मला कधीतरी परत मदत केली पाहिजे, ही अपेक्षा ठेवणं म्हणजे कुबुद्धी आहे. आपण एखादी गोष्ट करतो, एखाद्याला मदत करतो, एखाद्याला संकटातनं वाचवतो, तेव्हा मनामध्ये माणसाचा विचार असतो कधी ना कधीतरी संकट आलं तर हा पण माणूस माझ्या पाठीमागे उभा राहील. ही सर्वसाधारण प्रतिक्रिया आहे, पण भगवंत याला कुबुद्धी म्हणतात. अपेक्षा कशाला पाहिजे? तुझं मन त्या कर्मामध्ये अडकलं म्हणून ते तुला ते कर्म परत भोगायला. तुझं उत्तम कर्म केलंय, अपेक्षेने केलेलं कर्म हे कधीही वाईटच फळ देतं, पण निरपेक्ष भावाने केलेलं कर्म हे उत्तम फळ देतं. माझं चांगलं होऊ दे म्हणून गाईला गुळ आणि पोळी खायला घालणं कुकर्म, पण ती गोमाता आहे म्हणून तिला गुळ आणि पोळी खायला घालणं उत्तम कर्म. मग तीच पोळी आणि गुळ त्या गाईला खायला घातलंय तर गंमत बघा, त्या गाईला सुद्धा किती ज्ञान दिलेलं आहे. हा एक तोडगा आहे. गाईला पोळी आणि गुळ खायला घातला आणि तिने तो खाल्ला तर असं समजायचं की आपल्या देहामध्ये नकारात्मकता नाहीये, पण काही वेळा तीही खात नाही. ती तुम्हाला तिथंच पावती देते की नाही, अजून तुझ्यात काहीतरी, तुझ्या हातनं मला काही स्वीकारायचं नाही. आणि काही ठिकाणी अगदी सहजतेने आपण जातो, पोळी आणि गुळ घेतो, त्या गाईला देतो.
आपल्याला आपण किती विचार केला तरी भगवंतानी त्या प्राण्याला सुद्धा विचारधारा दिलेली आहे की येणारी समोरची गोष्ट तू कला कशी प्राप्त होते, ही जर त्या गाईला त्या बुद्धी दिलेली आहे तर इतरांचं काय. मग भगवंतीचा अर्जुन सांगते मनुष्य प्रत्येक कृती करताना त्याच्यात स्वार्थ बघत असतो. याचं फळ आपल्याला काय मिळणार. माझी साधना करताना सुद्धा मनुष्य त्याचा विचार करत असतो की याची फलप्राप्ती काय आहे. मग इथं असं असताना माझी सहज प्राप्ती कशी होईल. बुद्धी उत्तम व्हावी आणि उत्तम कर्म हे उत्तम फळ दिल्याशिवाय राहत नाही. जसं केलंय तसंच तुम्हाला कर्माचा सिद्धांत आहे हा, पण ते फलद्रूप व्हायला वेळ लागतो. अजून एक उदाहरण वाचलं होतं एका पुस्तकामध्ये, छान उदाहरण होतं, आता याच्यावरनं आठवलं म्हणून सांगतो. तर गावात लहान मुलगा वडिलांचा बिझनेस घरोघरी जाऊन विकायचे तशा वस्तू विकत असतो आणि विकता विकता तो व्यवसाय छान चालू असतो. एका खेडेगावात येतो की तिथे त्या वस्तू त्याला विकण्यासाठी येतो आणि आल्यानंतर ज्या घरात जातो त्याला भूक लागलेली असते. तो म्हणतो या घरामध्ये पैसे नाही घ्यायचे, याला कोणातरी खायला मागवू आपण, पैशाच्या ऐवजी काहीतरी खाऊ आणि त्याला वस्तू देऊ. एवढा सहजतेने तो त्या घरामध्ये जातो. दार ठोठावतो, एक मुलगी येते आणि मुलगी येते आणि तिला सांगतो की या वस्तू विकण्यासाठी आलोय, पण मला काहीतरी तू देते का. आणि त्याच्या मुखात न जातं की मला पाणी द्या म्हणून. ती मुलगी आत जाते आणि आत गेल्यावर विचार करते की एवढा हा उन्हात या खेडेगावात बाहेरनं दुसऱ्या गावातनं आलेला आहे, दमून भागून आलेला आहे, भूक लागलेली असेल कदाचित, आणि ती दुधाचा ग्लास घेऊन येते आणि बाहेर आल्यावर मुलाला ते दूध देते. मुलगा बघतो की मी पाणी मागितलं होतं, भूकच लागली होती, पण तिच्याकडे मुलगी बघून अन्न मागायची त्याची हिंमत होत नाही. म्हणून पण त्या मुलीच्याच मनात येतं की ह्याला हा दमलेला आहे तर ह्याला आपण दूध द्यावं. तो बघतो आणि भगवंताचे आभार मानतो, न मागता दिलंस. आणि त्या मुलीला तो मुलगा विचारतो की ताई तू पैसे देऊ नकोस, तू याच्यातली काही वस्तू खरेदी कर. ती मुलगी म्हणते की मला काही नकोय, माझ्याकडे सगळं आहे, मला आत्ता कशाची गरज नाहीये, जेव्हा लागेल तेव्हा पुढच्या वेळी तेव्हा मी बघेन. आणि तो मुलगा तिचा धन्यवाद म्हणतो की धन्यवाद की तू मला, मी भुकेला होतो तेव्हा तू मला न मागता दूध आणून दिलंस. ती मुलगी म्हणते अरे तसं काही नाहीये, तू मनामध्ये काही ठेवू नकोस, मला असं वाटलं की तू भुकेला असशील, ऊन आलेलं आहे म्हणून मी तुला दूध दिलं, जे माझ्याकडे होतं म्हणून तुला दिलं. एवढं म्हणून तो मुलगा बाहेर पडतो. व्यवसाय करता करता नंतर शिक्षण त्याचं चालू होतं, उत्तम शिकतो, मोठा डॉक्टर होतो. बाहेर शहरातल्या हॉस्पिटलमध्ये एक मोठा डॉक्टर म्हणून ओळखला जातो. विल्यम केली नावाच्या या माणसाची गोष्ट सत्य घटना आहे, ही वाचलेली होती. आणि तिचा हॉस्पिटलमध्ये कामाला लागतो आणि एक दिवस त्याच्याकडे केस येते की एका बाईची, आयसीयू मध्ये बाई असते आणि तिला प्रचंड आजार जो असतो त्याचा खर्च बराच असतो, पण ती मुलगीच्या घरचे तेवढे काही खर्च करू शकत नसतात. म्हणून त्या डॉक्टरनं त्यांनी विनवणी केलेली असते की जेवढ्यात जमतं तेवढं पहा. आणि ते डॉक्टर त्या मुलीचं सगळं जेव्हा ते प्रिस्क्रिप्शन बघत असतो तेव्हा त्या मुलीचं नाव, गाव सगळं लिहिलेलं असतं आणि त्याच्यात ते त्याला आठवतं की आपण ह्या गावामध्ये लहानपणी गेलेलो आणि तीच मुलगी आहे नक्की. तो येतो त्या आयसीयू मध्ये बघतो आणि ती मुलगी मोठी झालेली असते आता, पण तो ओळखतो ते गावावरनं, कारण कुठं विकायला गेलोय, काय गेलंय, नाव साधारण माहिती असतं, ते त्याच्या लक्षात येतं आणि तो उत्तम स्पेशलाइज डॉक्टर बोलवतो आणि त्या मुलीची ट्रीटमेंट करतो आणि सांगतो काही करा, ह्या मुलीला वाचवणं गरजेचं आहे. आणि ती मुलगी वाचते आणि तिचं बिल जेव्हा द्यायला येते
तेव्हा तो एक पाकिट त्याच्यामध्ये ठेवतो. त्या पाकिटामध्ये तिची केलेली ट्रीटमेंट, त्याचं सगळं बिल असतं. किती पैसे खर्च झाले, काय औषधं वापरली ह्याचं. आणि एक खाली पेन्सिलीने दिलेली चिठ्ठी असते की ह्याचं बिल, हे बिल तू काही वर्षापूर्वी दूध देऊन फेडलेलं आहेस, त्यामुळे तुला आता काही द्यायची गरज नाही, धन्यवाद. ती मुलगी ते बघते, ती वाचते आणि तिला तो प्रसंग आठवतो की तेव्हाही तो दूध दिल्यावरती धन्यवाद म्हणलेला असतं. आणि आजही त्यांनी तसंच शब्दाशः लिहिलेलं असतं. कर्माचा सिद्धांत असा काम करतो. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब